संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज चार्ज फ्रेम झाला असून आरोप निश्चित करण्यात आलेत। लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे। भावाची हत्या करणाऱ्या असुरी वृत्तीच्या आरोपींची बाजू घेणारे आणि स्वतः आरोपी यांच्यात कोणताही फरक नाही। प्रत्येक वेळी नवीन वकील बदलामुळे आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागतोय असा आरोपही त्यांनी केलाय। आरोपी आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांमध्ये कोणताही फरक नाही। आरोपी न्यायालयालाच आव्हान देत आहे याची कल्पना मुख्यमंत्र्यांना आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देशमुख कुटुंबाला न्याय देण्याचे शब्द दिले। आरोपी आणि त्यांच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांना कोणताही पश्चाताप नाही असंही देशमुख म्हणालेत। सहभागी आहेत असलेल्या जॉबमध्ये करण्यात आलं तर मास्टरमाइंड या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत कोण होता? मुख्य आरोपी आणि जे मास्टरमाइंड आहे ते सगळं पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे, सिद्ध केलेलं आहे। तपासातून ते पुढे आलेलं आहे। कारण तपास नेमणं आणि तपास पूर्ण होणं ह्याच्यामध्ये फरक असतो। ज्यावेळेस तपासी अधिकारी येतात त्यावेळेस माहीत नसतं झालेलं प्रकरण काय आहे, परंतु ज्यावेळेस चार्जशीट दाखल केलं त्याच वेळेस मुख्य आरोपी कोण आहे, 2 नंबरचा आरोपी कोण आहे, 1 ते 7 आरोपी कोण आहेत हे जी टीम होती CID SITची त्यांनी सगळं चार्जशीट हे न्यायालयात दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच ही सगळी कार्यवाही चालू आहे। गुन्हेगारीचा जो प्रमुख आहे तो सुदर्शन घोले आहे असं मान्य कोर्टाचं म्हणणं। आता त्या सगळ्या गोष्टी खरंच मला म्हणजे मी बोलणं अपेक्षित नाही। मला स्वतःकडून हे न्यायालयाचे विषय आहेत सगळे, परंतु त्या टोळीचा प्रमुख कोण आणि त्या टोळीचा मालक कोण आणि टोळी चालवत होता कोण हे सगळं आयोगाने सगळं पुढं सिद्ध केलेलं आहे। तेच खरं आहे, त्याचे सगळे पुरावे आहेत आणि ते वेळोवेळी न्यायालयाला ते सादर करतील। ओके। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज न्यायालयात दोषारोप पत्र निश्चित करण्यात आलेत। खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केलाय। या प्रकरणी पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे असं सांगण्यात आलंय। आजही आरोपींच्या वकिलांनी या खटल्यात D फॉर डिले आणि D फॉर डिरेल केले गेले। खटल्यात विलंब लावणं आणि खटला उलटवून टाकण्याचा प्रयत्न केला असं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय। प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होणार आहे। खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही निकम म्हणालेत। न्यायालयाने वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत। दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी खून केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। याला कारण म्हणजे वाल्मिक कराड याला जी खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला। याकरिता त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला। न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले। एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता 8 जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे। आजही आरोपींतर्फे पुन्हा हे आरोपी निश्चितची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला। आरोपींनी या खटल्यामध्ये आतापर्यंत जे D2 ऑपरेशन केलं, ज्याप्रमाणे पाकिस्तानतर्फे K2 ऑपरेशन K फॉर काश्मीर आणि K फॉर खलिस्तान असं केलं जात होतं, त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून D2 ऑपरेशन D फॉर डिले आणि डिरेल उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते। त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी यापुढे जी 9 तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल। त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल। आरोपींच्या वतीने वारंवार वकील बदलले जात होते, त्याबद्दल देखील आज कोर्टाने नाराजी व्यक्त केली। काय नेमकं? त्यालाच आम्ही आज आक्षेप घेतला की आरोपींतर्फे जे वेळोवेळी वकील बदलण्याचा त्यांना अधिकार आहे, नाही असं नाही आहे, परंतु वेगवेगळ्या 30 कारणं ही पुन्हा पुन्हा न्यायालयापुढे मांडण्यात येत होती। म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की न्यायालयाने यापूर्वी देखील त्यांच्या म्हणण्यावरती त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, त्यामुळे न्यायालयाने यावरती निश्चित प्रकारचा आदेश द्यावा। त्याप्रमाणे निश्चितपणे आज न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारलं
तुमच्या विरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. सगळे आरोप तुरुंगातच होते. आरोपींनी आरोप मान्य नाही असं सांगितलं आहे आणि न्यायालयाने त्याकरता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवण्यात येईल आणि जेलमधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाकरता सुरुवात होईल. मात्र संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक वरती घेतलं जाईल का? फास्ट ट्रॅक वरती चालेल का? आता आपण बघितलं असेल की आज आरोप निश्चित करण्याकरता किती महिने वेळ लागला. न्यायालयाला वेळ द्यावा लागतो कारण वेगवेगळ्या कायदेशीर बाबी हरकती घेऊन हा खटल्याबद्दल आरोपी लांबवण्याचा प्रयत्न करतात हे स्पष्ट होत होतं. परंतु कायद्यामुळे त्यांना संधी द्यावी लागते आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असो का स्लो ट्रॅक कोर्ट असो, परंतु खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होईल. मात्र मान्य कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. केडीएमसीच्या 122 प्रभागांसाठी जवळपास 550 इच्छुक उमेदवारांनी अर्ज पक्षाकडे प्राप्त झालेले आहेत. उमेदवारांच्या नावांची घोषणा युतीबाबतचा निर्णय झाल्यानंतर होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचे जे इच्छुक आहेत त्यांचे इच्छुकांचे फॉर्म घेत असतो. त्याप्रमाणे शिवसेनेकडे 550 इच्छुकांनी तिकीट मिळावं म्हणून फॉर्म भरलेले आहेत. त्यांची इच्छा आहे, प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो, त्याला निवडणुकीला संधी मिळावी असं त्याची इच्छा असते. परंतु एका जागेवरती 4-4, 5-5 उमेदवार इच्छुक असतील आणि तिकीट एकच असेल तर कोणाला द्यायचं हा विचार करावा लागतो. त्याकरता मुलाखती घेतल्या जातात. निवडून येणं हा क्रायटेरिया त्या बाबतीमध्ये योग्य ठरत असतो. त्याप्रमाणे डोंबिवलीमध्ये आज मुलाखती सुरू झालेल्या आहेत. शिवसेना भाजपा युती किंवा इतर घटक पक्ष जे शिवसेनेबरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन या बाबतीमध्ये योग्य उमेदवारांची घोषणा माननीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना मुख्य नेते हे करतील. महायुतीच्या बाबतीमध्ये बोलणी सुरू आहेत. महायुतीच्या बाबतीमध्ये बोलणी झाल्याशिवाय, फायनल झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे घोषणा केली जाणार नाही. ही मुलाखत 122 प्रभागासाठी आहे. ह्या मुलाखती 122 प्रभागासाठी आहेतच. त्या कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली अशा 3 विभागामध्ये होणार आहेत. आणि युतीची बोलणी पूर्ण झाल्याशिवाय त्या बाबतीमध्ये काही ठोस उत्तर देता येणार नाही. म्हणजे कोणाच्या जागा किती आणि कोणाला किती जागा हे बोलणी फायनल झाल्यास आणि त्याला वरिष्ठ नेत्यांनी मान्यता दिल्यानंतरच वरिष्ठ नेते त्या बाबतीत घोषणा करतील. चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस थंडीचा कडाका वाढल्यानं सर्दी, खोकला आणि श्वसनासंदर्भाच्या रुग्णात वाढ झालेली दिसून येते. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात वातावरणात झालेल्या गारव्यामुळे सर्दी, खोकला, ताप तसंच श्वसनासंदर्भाचे त्रास असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात येताना दिसतात. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात 500 ते 600 रुग्णांची ओपीडी वाढली असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी सांगितलंय. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे रुग्णांना आणि लहान मुलांना होणारा त्रास अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्यावीत. तसंच रात्रीच्या वेळेस उबदार कपडे वापरावेत. अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला डॉक्टर सुरेश पाटील यांनी दिलाय. सध्या डिसेंबर महिन्यामध्ये वातावरण अचानक बदललेलं आहे. जोरदार थंडी वाऱ्यामुळं सरासरी तापमान अतिशय कमी झालेलं आहे. तर या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक प्रकारच्या रोगांना सामोरं जावं लागते. त्याच्यात मुख्यत्वे करून श्वासांसंबंधीचे आजार, उदाहरणार्थ सर्दी, खोकला, दमा किंवा संबंधित आजार हे अतिशय आता होण्याची शक्यता असते. रुग्णांच्या संख्येमध्ये सध्या तरी या रुग्णांची वाढ झालेली आहे. तसेच या थंडीच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना एकच सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत जर तुम्ही आजारी पडला, तुम्हाला त्रास होत असेल, अंगावर काढायचं नाही आहे, तुम्हाला सर्वांच्या दवाखान्यात किंवा सरकारी रुग्णालयात दाखवायचं आहे, योग्य ट्रीटमेंट घ्यायची आहे, योग्य तपासणी करून घ्यायची आहे. तसेच
तुम्हाला जर दम्यासाठी किंवा श्वसन संस्थेचे आजार असतील तर त्यांनी विशेष करून काळजी घ्यायची आहे, कारण ह्या सीझनमध्ये त्यांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच थंडीच्या आणि कमी तापमानाच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच रात्री वगैरे किंवा मग बाहेर पडायचं आहे. जर बाहेर पडताना पूर्ण काळजी नागरिकांनी घ्यायची. दादा, लहान मुलांनाही याचा परिणाम होऊ शकतो, तर त्या पालकांनी काय काळजी केली? सध्या तरी कमी घसरलेल्या तापमानामुळे लहान मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता असते, कारण त्याच्या वयामानानुसार त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी अधिक प्रमाणात असते. त्यांना सर्दी खोकल्यासारखे आजार किंवा अस्थमासारखे आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. तरी अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये थंडी पडलेली असताना बाहेर निघायचं नाही आहे. जर कधी बाहेर निघायची वेळ आली अत्यंत गरजेचं आहे काही कारण असतं तर त्यांनी पूर्ण काळजी घ्यायची आहे. गरम कपडे घालायचे आहेत. तसेच मास्क, टोपी, स्वेटर वगैरे या गोष्टी व्यवस्थित करूनच मगच बाहेर निघायचं आहे. तसेच तुमच्या घरातील मुलांना जर कधी काही त्रास होत असेल तर त्यांनी त्वरित दवाखान्यामध्ये दाखवायचं आहे. दादा, सध्या OPD किती आहे आपल्याकडे? सध्या तरी 500 ते 600 सरासरी OPD आपल्याकडे आहे आणि जास्त करून श्वसन संबंधित आजाराचे. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि मनसे युतीवर चर्चा सुरू असून काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याचं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितले की प्रत्येक पक्ष स्वतंत्र असून त्यांची भूमिका विचाराप्रमाणे ते घेत असतात. आम्हा सर्वांचा विचार होता की इथं सुद्धा महाविकास आघाडी व्हावी. याबाबत संजय राऊत यांनी सुद्धा याबाबत सांगितलंय. स्थानिक पातळीवर एखादा नेता भूमिका स्पष्ट करतो म्हणजे ती पक्षाची भूमिका नाही, ती त्यांची भूमिका असते आणि त्यांची भूमिका राहुल गांधी किंवा खरगे जाहीर करतील. जर त्यांनी आदेश दिले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र बसून ठरवतील, असंही सावंत म्हणाले. मुंबई महानगरपालिका निवडणूक आता होते. ठाकरे शिवसेना आणि मनसे यांची युती होते. मात्र काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. भारी बहुजनचे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन ते निवडणूक लढण्याची त्यांनी हे दाखवले. कसं बघते? पहिली गोष्ट असं आहे की आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितलं प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे. त्या पक्षाला त्यांची भूमिका घेणं त्यांना त्यांच्या अकलतेप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणे ते घेत असतात. आम्हा सर्वांचा विचार होता की इथं सुद्धा महाविकास आघाडी व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न माननीय संजय राऊत साहेबांनी सुद्धा कालही सांगितलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर अगदी निर्णय झालाच आहे असं काही मला वाटत नाही, पण झाला असेल तरी जे कोणी आता सोबत आहेत त्यांना घेऊन आपण निवडणूक लढवायची असं निश्चितपणे आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत. संजय राऊत यांनी काल राहुल गांधींना फोन केला अशी चर्चा आहे. युती संदर्भात आपल्यासोबत यावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. मला वाटतं मी क्षणभरापूर्वी हेच विषय मांडला की स्थानिक पातळीवर एखादा कार्यकर्ता, एखादा नेता एखादं वक्तव्य करतो याचा अर्थ ती पक्षाची भूमिका असं नाही. पक्षाची भूमिका माननीय राहुल गांधी किंवा खरगे साहेब जाहीर करतील. त्यामुळे त्यांनी जर त्या पद्धतीचे आदेश दिले असतील तर मग त्यानंतर काय भूमिका घ्यायची दोन्ही इकडचे आम्ही जे पक्ष आहोत, आदरणीय उद्धवजी आहेत, राजजी आहेत, हे सगळे एकत्र बसून ठरवतील. कोकणात ठाकरे शिवसेनेला फारसं यश मिळालं नाहीये स्थानिक स्वराज्य. मला वाटतं कोकणात कशाला, उभ्या महाराष्ट्रात खरं तर फार गांभीर्यतेनं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निवडणुकीत उतरलेला आपल्याला दिसला का, आधी हा पहिला प्रश्न मला विचारा. कारण आमचा कुठलाही नेता आमच्या सगळं कुठल्याही प्रचारात आम्ही फिरलो नाही. आणि कारण जे काही चालू आहे खर तर गेला बाजार ज्याला म्हणतात ना, तो बाजार सुरू आहे बरं का. लोकशाही आहे का, तर तुमच्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्याच नेतृत्वानं सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांना पैशाचं वाटप कसं होतंय दाखवलं. एवढंच नव्हे तर त्यांनी भावही सांगून टाकला. त्यामुळे विकत घेणारे आणि विकले जाणारे असा जर वर्ग उभा राहिला तर देशाची लोकशाही कुठे राहील याचा विचार आपण सगळ्यांनी करण्याची गरज. घरात सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून एका इसमानं स्वतःच्याच घराला आग लावले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखादूर तालुक्यातील मडेघाट इथं रात्री घडली. दिगंबर दुर्बुडे असं घराला आग लावणाऱ्या इसमाचं नाव आहे. लाखादूर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेचा पुढील तपास लाखादूर पोलीस करत आहेत.
या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.